So I would like to ask sir to you, how was the workshop and what were the takeaways from it? कि आपको लगता है कैसा था workshop, strong था, implement कर सकते हो आपके हिसाब से? Well, I just want to say that the effort made by basic school regarding the cyber sense is quite praiseworthy, and I hope that such a service will continue and it will guide necessarily the parents for better parenting. But it must be the duty of parents, because no one can guide their child better than their parents. So, along with this type of sessions, parents must be aware. So hello, I just want to take a small feedback from you. Like, what was the takeaway from the workshop? How did you find the workshop? Was it effective as per the child? वर्कशॉप तो बहुत ही अच्छा रहा है, बहुत ही सिंपल लैंग्वेज में सारी चीजें समझाई गई है। और मैं उस चीज को रिलेट कर रहा था अपने आप से, अपने बच्चे से जैसे हम सबको रिलेट कर रहा था। तो सारी चीजें जो उन्होंने बताया है वो हम अपने घर में देख रहे हैं, समझ रहे हैं। और उन्होंने कुछ चीजें जो समझाई है, कुछ चीजें बताई है जो बिल्कुल वो शायद मेरे ख्याल से पता ही नहीं थी, सोच भी नहीं सकते थे उस चीज के बारे में। हम लोग सोच इसलिए सकते थे कि हम लोग को जो सिर्फ वर्चुअल दुनिया दिखाई देती है वो सिर्फ उसी पे बिलीव करते हैं। और सर ने जो बताया है, सर ने जो समझाया है, वो हमारे दिमाग में मतलब एक तरह से कीड़ा बन गया। अब उसके आगे क्या है, अब वो सर क्या बताना चाह रहे हैं उसके लिए। और बस ये कि आगे के सेशन में हम लोग अटेंड करेंगे और उस चीज के बारे में समझेंगे कि कहाँ हम लोग मतलब गलत हो रहे हैं, कहाँ हम लोग मतलब पैरेंटिंग में सुधार कर सकते हैं। तुम्हाला विचारू इच्छिते की सेशन कसं होतं आणि तुम्हाला यातून काय शिकायला मिळालं ऍज अ पेरेंट, जसे तुम्हाला बदलत आहेत आता एजच्या नुसार आणि जनरेशन पण बदलली आहे, जनरेशनच्या हिशोबाने टाईमच्या हिशोबाने तुम्हाला सेशन कसं वाटतं? खूप खूप धन्यवाद बेस स्कूलचं प्रिन्सिपल मॅडम आणि डायरेक्टर सर यांनी एक अतिशय सुंदर इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. आजचा जो ज्वलंत प्रश्न आहे तो ज्वलंत प्रश्नाला आपण हात घातलेला आहे. पुष्कळ वेळा अशा गोष्टी होतात की आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं नसतात बिहेवियर पॉईंट ऑफ व्ह्यू आपले स्टुडंटच्या, आपल्या म्हणजे पाल्यांच्या. होतं काय की आपल्या अपेक्षा वेगळ्या असतात, आपण अपेक्षा वेगळ्या ठेवतो आणि आपलं बिहेवियर त्यांच्या बाबतीत वेगळं असतं, असं पण होतं. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या इंट्रोडक्टरी सेशनमध्ये आम्हाला मिळालेली आहे. त्यामुळे काय वाटतं की याच्या पुढचे जे 3 सेशन शाळेने पॅरेंट्ससाठी खास ठेवलेले आहेत ते अतिशय सुंदर, चांगले आणि कामाचे राहतील हे आम्हाला आजच त्याची जाणीव झालेली आहे, खात्री झालेली आहे. आणि तसेच 4 सेशन आमच्या मुलांसाठी पण करणार आहात. तर ही जी गॅप आहे ती जनरेशन, वेगवेगळे जनरेशन असते, जे डिस्क्रिप्शन सरांनी दिलं अतिशय सुंदर पद्धतीने एक एक्झाम्पल म्हणजे आज सांगितलेलं आहे. तर ही गॅप कशी कमी होईल किंवा यांच्यातलं कम्युनिकेशन किती स्मूथ होईल यासाठी आम्हाला वाटतंय की हे खूप छान म्हणजे उपक्रम राहील आणि अतिशय आवश्यक असलेली गोष्ट घडते आहे असं आम्हाला वाटतंय ॲज अ पॅरेंट. मुलांना आपण त्यांच्या वेगळ्या लेवलला, आम्हाला आमच्या वेगळ्या लेवलला आणि ब्रिजिंग खूप चांगल्या पद्धतीने होईल. तर इट वॉज मोस्ट अवेटेड. हे आम्ही बाहेर कुठेतरी शोधत होतो, ते शाळेने दिलं आम्हाला, याचा आम्हाला फार कौतुक वाटतं. म्हणजे ज्या कारणासाठी आम्ही या शाळेमध्ये आमच्या पाल्याला टाकलेला आहे त्याच्यातला एक पर्पज सॉल्व्ह झालेला आहे. आणि सर्वात शेवटचं म्हणजे ज्या सरांनी हे सेशन घेतलं तर सरांनी हे सांगितलं की इथले जे चेंजेस म्हणजे हे सेशन झाल्यानंतर जे काही चेंजेस होणार आहे तर हे कुठेतरी मेजरेबल राहणार आहे आणि ते मेजरेबल चेंजेस आम्हाला पाहायला भेटणार आहे. याचा खूप आनंद आहे, कारण का पुष्कळ सेशन होतात पण ते जर मेजरेबल रिझल्ट नाही राहिले